नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज रविवार दिनांक 1 डिसेंबर 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। 5 वर्ष सरकार चालवायचं आहे, त्यामुळे माहितीला सरकारला पाठिंबा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईत सोमवारी अमित शहा यांच्या समवेत तिन्ही पक्षांची बैठक दिली माहिती। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वसामान्य मतदारांनी मतांचा जो वर्षाव केला तो आम्ही जे काम केलं त्यामुळे झालेला आहे। लाडक्या बहिणींना सांगितलं होतं सावत्र भावना लक्षात ठेवा, त्याप्रमाणे त्यांनीही लक्षात ठेवलं। आम्ही माहितीचे लोक आहोत, मला त्यांनी 2.5 वर्ष पाठिंबा दिला ना। आता वरिष्ठ जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असून आमचे समर्थन त्यांना दिले आहे। 5 वर्ष सरकार चालवायचं आहे, त्यामुळे सरकारला पाठिंबा आहे, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडली। मुंबईला जाण्यापूर्वी रविवारी दरे या आपल्या मूळ गावी दुपारी 3:30 वाजता त्यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील आगामी वाटचालीबाबत भूमिका स्पष्ट केली। यावेळी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार महेश शिंदे उपस्थित होते। आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कोणत्याही सरकारने आमच्या इतके निर्णय घेतले नव्हते। रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत काम करणार आहे। आम्ही रडणारे नाही, लढणारे आहोत। उद्या आमची तिन्ही पक्षांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या समवेत बैठक होणार आहे, त्यामध्ये जे काही आहे ते ठरेल, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे। झारखंड, कर्नाटक लोकसभा निवडणुकीमध्ये EVM बरोबर होता, मग आता हरल्यावर रडीचा डाव का खेळत आहात? मी मोदी आणि अमित शहांना सांगितलं की जो तुम्ही निर्णय घेत आहे त्याला माझा पाठिंबा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले। विरोधक EVM वरून राजकारण करत आहेत, या पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी विरोधकांचा राहिलेत कुठे, त्यांना काय काम आहे? साधा विरोधी पक्ष नेता ते बनवू शकत नाही, त्यामुळे काहीतरी कारण काढायचं आणि सरकारवर टीका करत बसायचे असा त्यांचा कार्यक्रम असल्याचा आरोप केला। प्रचंड यश मिळेल, आम्ही ज्या योजना केल्या त्याचं प्रतिबिंब या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालं। तसंच्या तसं आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एवढ्या मेजॉरिटीने महायुतीला जे यश मिळाले ते कधीच मिळालं नाही। अशी मागणी आहे की तुम्ही मुख्यमंत्री व्हावं, अशा प्रकारची खूप मागणी आहे। नेमकं काय ठरलंय याचीही उत्सुकता नाही। यामध्ये बघा, साहजिक आहे, जनतेच्या मनामध्ये मी जे काम केलं, मुख्यमंत्री, जनतेचा मुख्यमंत्री, मी कॉमन मॅन म्हणून जे काम केलं, मी म्हणायचो CM म्हणजे चीफ मिनिस्टर नुसतं नाही तर कॉमन मॅन, आणि कॉमन मॅन समजून मी काम केल्यामुळे कॉमन मॅनच्या ज्या अडचणी आहेत, दुःख आहेत, ते मी समजून घेऊन सोडवण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे साहजिक आहे लोकांची भावना, पण आणि त्याबरोबर मुख्यमंत्री म्हणून माझ्या नेतृत्वाखाली निवडणुका झाल्या, माझे दोन्ही उपमुख्यमंत्री सोबत होते, सर्व सहकारी सोबत होते, आणि मिळालेले यश हे अतिशय प्रचंड आहे। आणि यामध्ये मी म्हणूनच याच्यामध्ये कोणाचाही संभ्रम नको म्हणून मागच्या आठवड्यामध्ये मी प्रेस कॉन्फरन्स घेतली। आपल्याला माहित आहे की यामध्ये आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, आदरणीय अमित शाह गृहमंत्री, भाजपचे अध्यक्ष, आणि या सर्व निर्णय घेतील मुख्यमंत्री पदाबाबतचा, तो मी सांगितलं त्याला पूर्ण करणार, आणि आम्हाला जनतेबरोबर आम्ही उत्तरदायित्व आहोत। त्यामुळे लोक काय बोलतात, विरोधकांना काय काम राहिलंय का? काय राहिलंय बाकी? आता जे काय आता EVM म्हणजे आता याच्यामध्ये मी एकच तुम्हाला सांगतो की आमच्यामध्ये कुठलाही काही समन्वयाचा अभाव नाही, समन्वयाने काम सुरू। मी तर माझी जाहीर भूमिका परत मला मांडण्याची गरज नाही। मी तर बुधवारी जर प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यात सगळी भूमिका स्पष्ट मांडलेली आहे, आणि लोकांना आता काय, विरोधकांना काम नाही, विरोधी पक्षनेताही होता येत नाही, एवढी देखील संख्याबळ नाही, एवढं भरभरून प्रेम लोकांनी दिलंय। त्यामुळे आता EVM आणि या सगळ्या गोष्टींची चर्चा चालू आहे। बघा, झारखंडमध्ये ते जिंकले तेव्हा काय EVM चांगलं होतं का? आणि त्याचबरोबर लोकसभेमध्ये ते जिंकले तेव्हा काय EVM चांगलं होतं? आता पण लोकसभेचा एक त्यांचा माणूस जिंकलाय या सर्व निवडणुकीत, पोटनिवडणुकीमध्ये। त्यामुळे कर्नाटकमध्ये, तेलंगणामध्ये असेल, झारखंडमध्ये असेल, यामध्ये ते विरोधी पक्षाला देखील यश मिळाले। त्यामुळे ही लाडक्या बहिणींनी एक, आणि सर्वांनीच लाडक्या बहिणींचा मोठा सहभाग याच्यामध्ये, या विजयामध्ये आहे, आणि लाडक्या भावांना त्यांनी भरभरून प्रेम दिले, लाडक्या भावांनी आम्हाला प्रेम दिले, लाडक्या शेतकऱ्यांनी दिले, सर्वांच्या एकजुटीच्या प्रेमामुळे, आशीर्वादामुळे हे सरकार एवढ्या मोठ्या प्रमाणात मेजॉरिटी
ईव्हीएम मध्ये गडबड, व्हीव्हीपॅट मधील सर्व चिठ्ठ्या मोजा, आंतरराष्ट्रीय स्तरावर ईव्हीएमची तपासणी करा. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी. ईव्हीएम मध्ये गडबड आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर ईव्हीएमची तपासणी करावी. भविष्यात ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायला हव्यात असं वक्तव्य काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी पुण्यात केलं आहे. ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅटचा निकाल एकच आहे, तर मग व्हीव्हीपॅटमधील सर्व चिठ्ठ्या मोजायला हव्यात. हे करायला सरकार का घाबरत आहे, असा सवाल देखील चव्हाण यांनी केला. सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्या ईव्हीएम विरोधी आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळतोय. त्यांना माझा आणि काँग्रेस पक्षाचा पूर्ण पाठिंबा देण्यासाठी मी इथे आलो असल्याचे चव्हाण म्हणाले. लोकसभा निवडणुकीमधील निकाल आणि विधानसभेचा निकाल यात मोठी तफावत आढळते आहे. 100% व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्या मोजल्या पाहिजेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञांकडून ईव्हीएम मशीनची तपासणी करायला हवी, हीच आमची प्रमुख मागणी आहे. तेव्हाच जनतेचा 100% विश्वास निवडणूक आयोगावर बसेल, असेही चव्हाण यांनी निदर्शनास आणून दिले. राज्यातील निकाल अनपेक्षित लागलेत. एखादी हवा असेल तर नक्कीच उमेदवारांना अंदाज येतो, तेव्हा असा निकाल मानला जातो. पण लोकसभेतील निकाल आणि विधानसभेचा निकाल यात मोठी तफावत आहे. लोकसभा आणि विधानसभेतील मतदानाची टक्केवारी पाहता हा बदल संशयास्पद आहे. लोकसभेतील ज्या मतदारांनी माहिती विरोधात मतदान केले तेच मतदार 4 महिन्यात त्यांच्या बाजूने कसं काय मतदान करू शकतो, असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी थेटपणे केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या समितीनेच निवडणूक आयोगाचे अधिकारी नेमले जाणार, असा कायदा का? निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा या दोघांच्या संमतीनेच निवडणूक आयोगाचे अधिकारी नेमले जातील, असा कायदा लोकसभेत पारित केला गेला. तेव्हाच आम्हाला वाटलं होतं आता निवडणुका पारदर्शी होणार नाहीत, अशी शंका आम्हाला मनात आली होतीच. अपेक्षेनुसार हेच घडल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. त्यामध्ये स्पष्ट म्हणणं आहे की निवडणूक आयोग ही एक घटनात्मक स्वायत्त संस्था आहे आणि या देशामध्ये मुक्त वातावरणामध्ये फ्री अँड फेअर निवडणुका घेण्याची त्यांची सार्वत्रिक जबाबदारी आहे. पण या वर्षाच्या सुरुवातीला जेव्हा नरेंद्र मोदींनी निवडणूक आयुक्त निवडायचा कायदाच बदलला आणि ते स्वायत्त निवडणूक आयुक्त निवडले जावे, त्याकरता सरन्यायाधीश, विरोधी पक्ष नेते आणि पंतप्रधान यांची जी समिती होती ती बदलली आणि सत्ताधारी पक्षाचे 2 मंत्री, पंतप्रधान आणि 1 मंत्री, म्हणजे पंतप्रधान आणि अमित शहा दोघांच्याच विचारानं निवडणूक आयुक्त निवडले जातील असा संसदेमध्ये कायदा पास करून घेतला आणि त्या कायद्याच्या अनुसार हे नवीन निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयोग निवडला गेला. त्यावेळेलाच आम्हाला सर्वांना शंका होती की या निवडणुका काही मुक्त वातावरणात, फ्री अँड फेअर वातावरण होणार नाहीत. आज इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये जनतेचा विश्वास राहिलेला नाही आणि त्यामुळं काँग्रेस पक्षाने मागणी केलेली आहे, अनेकांनी मागणी केली की पुन्हा आपण पेपर बॅलेटकडे गेलं पाहिजे. ही निवडणूक तर झालेली आहे, पण अजूनही या निवडणुकीमध्ये सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे काही पेट्या तपासायची परवानगी आहे, पण त्यामध्ये मला वाटतं त्यातून काही निष्पन्न होणार नाही. कारण माझ्या माहितीप्रमाणे ज्या पेट्या निवडल्या जातील त्यातले सगळे इलेक्ट्रॉनिक्सचा डेटा पुसला जाईल, म्हणजे पुरावा सगळा नष्ट केला जाईल आणि नंतर त्यामध्ये मॉक पोल घेऊन मग ते मशीनमध्ये काही खराबी आहे की पाहिलं जाईल. त्यामुळं जर काही लबाडी केली असेल तर ती पकडली जाणार नाही. म्हणून माझी या ठिकाणी मागणी आहे की आता ही निवडणूक तर होऊन गेलेली आहे, या निवडणुकीमध्ये लोकांचा विश्वास बसायचा असेल तर मला वाटतं की सर्वच्या सर्व व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्या मोजल्या पाहिजेत. आता या चिठ्ठ्या मोजायला सरकार का भीते, का घाबरते? सरकार काय लपवायचं आहे का? जर इलेक्ट्रॉनिक मशीनचा निकाल आणि व्हीव्हीपॅटचा निकाल एकच असेल तर मग जनतेचा विश्वास संपादन करण्याकरता या सर्व चिठ्ठ्या मोजल्या तरी काही हरकत नाहीये. पण आज सरकार ज्याप्रमाणे याला नकार देते, मी फक्त 5च पेट्या मोजू वगैरे करते, त्यामुळे आणखी तो संशय बळावला जातो. मतमोजणी पेक्षा कोणत्याही 5 मतदान केंद्रांवर मीडिया ट्रायल घेऊया. नामदार महेश शिंदे यांचे आमदार शशिकांत शिंदे यांना थेट आव्हान. दरे येथे पत्रकारांशी साधला संवाद. आमदार शशिकांत शिंदे हे मुंबईचे भाई आहेत.
त्यांना भाईचे राजकारण कळते. त्यांना ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेचे राजकारण समजत नाही. निवडणूक लागली की गावाकडे यायचे आणि पैसे देऊन मतदान मिळवायचे हे दिवस आता राहिले नाही. कोरेगाव विधानसभा मतदारसंघात जनतेने विकास कामे पाहून कौल दिला आहे. त्यामुळे विरोधकांनी फेर मतमोजणीची केलेली मागणी असली तरी प्रत्यक्षात मीडिया ट्रायल करूया असे स्पष्ट आव्हान कृष्णाखोरी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी दिले. महाबळेश्वर तालुक्यातील दरे येथे रविवारी दुपारी 1:30 वाजता नामदार महेश शिंदे यांनी मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांची भेट घेतली व प्रकृतीची आस्तीवाईकपणे चौकशी केली. यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, भाजपचे सातारा ग्रामीण तालुकाध्यक्ष निलेश नलावळे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. दरे येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट केले. मतदारसंघातील 365 पैकी 317 मतदान केंद्रांवर आम्ही आघाडी घेतली आहे. ज्या मतदान केंद्रांवर आघाडी मिळाली आहे त्या भागात प्रत्येकी 5 ते 10 कोटी रुपयांची विकास कामे सुरू आहेत. जनतेने विकास कामे पाहून मतदान केले आहे. विरोधकांना सामान्य जनतेविषयी काही एक देणे घेणे नाही. निवडणूक लागली की गावात यायचे, मताला पैसे द्यायचे, एखाद्या गावाच्या प्रमुखाला 10 लाख रुपयापर्यंत पैसे द्यायचे आणि गावातील 50% मतदान मिळवायचे हे दिवस आता राहिले नाहीत. त्यांनी फेर मतमोजणीसाठी अर्ज केला आहे. लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार आहे, त्यामध्ये चुकीचे काही नाही. त्याप्रमाणे त्यांनी अर्ज केला असेल. पण त्यांना माझे स्पष्ट आव्हान आहे की मतदारसंघातील कोणतेही 5 मतदान केंद्रे त्यांनी सांगावीत. मीडियासमोर तेथे आपण ट्रायल घेऊ. तुमचे कार्यकर्ते असो अथवा आमचे कार्यकर्ते असो, एखाद्या सर्वसामान्य जनता कोणाबरोबर आहे हे स्पष्ट होऊन जाऊ दे, असे आव्हान देखील नामदार महेश शिंदे यांनी स्पष्ट शब्दात दिले. त्याचबरोबर त्यांनी आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर भाईगिरीचा पुन्हा एकदा आरोप केला. लोकशाही आहे, प्रत्येकाला अधिकार आहे, त्यांनी त्यांचे सगळे अधिकार वापरले पाहिजेत. मी तर त्यांना एक म्हणतो, जर तुम्हाला एवढा EVM मशीनवरती जर त्रास होत असेल, तुम्ही सांगाल त्या बूथवरती आपण जाऊया. तुम्ही समोर लोकांच्या समोर मीडिया ट्रायल घेऊया आणि तुमचं मतदान किती आणि माझं मतदान किती ते मीडियाच्या समोर एकदा दाखवून देऊ. गावामध्ये विभागणी करू. कुठलाही बूथ सांगा, त्या बूथवर माझी यायची तयारी आहे. कुठलेही 5 बूथ स्वीकारा, मी तुमचं आव्हान स्वीकारतो. त्या 5 बूथवरती जायचं आणि तिथं तुमची लोकं कोण, आमची लोकं कोण, त्याच्यानंतर कोणाला किती मतदान पडलं ते काय. अरे एकेका गावामध्ये, उमठ्यासारख्या गावामध्ये आमच्या पदयात्रेला 1430 लोक असायचे. हा स्वभाव आहे, मी लोक मोजतो, सांगेल किती आले ते. 1430 लोक होते, परंतु त्यांच्या मागे फिरायला 11 सुद्धा लोक नव्हते. आणि ज्या गावात आम्ही प्लस झालो, ज्या बूथला आम्ही प्लस झालो, 317 बूथमध्ये आम्ही प्लस झालो, त्या प्रत्येक बूथला आमची 10 कोटी 5 कोटीची कामं चालू आहेत, म्हणून मतदान झाले. ज्या ठिकाणी आम्हाला अडचण आहे त्या 50 बूथ आम्ही मायनसच आहे, क्लिअर मायनस आहे. आणि त्या ठिकाणी मायनस राहिले. आपण कधीतरी येणार आणि पैसे देऊन मतदान घ्यायचा विचार करता. बघा, राजकारणामध्ये तुम्ही पैसे दिले म्हणजे तुम्ही लोकांचं मालक होऊ शकत नाही. की त्यांनी मानसिकता बदलली पाहिजे. मी याला 5,000 रुपये मताला दिलेत, 10,000 रुपये मताला दिलेत, एखाद्या गावच्या प्रमुखाला 10 लाख रुपये दिले म्हणजे त्यानं मला 50% अपेक्षा जास्त मतदान केलं पाहिजे. ही जी मानसिकता ही बदलली पाहिजे. माणसं मतदान कधी करतात? तुम्ही 5 वर्ष त्यांना किती सहकार्य करता, 5 वर्ष त्यांच्या किती उपयोगी पडता आणि सामान्यांचे प्रश्न कसे सोडवतात, याच्यावरती राजकारण चालतं. ते मुंबईचे आहेत, मुंबईचा भाई आहे, तो त्याला भाईचं राजकारण माहिती आहे, त्याला इथल्या जनतेतलं राजकारण माहित नाही. महाबळेश्वर पुणे मार्गावर धावणार आता पर्यावरणपूरक शिवाई बस. प्रवाशांच्या उपस्थितीत शानदार शुभारंभ. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या महाबळेश्वर आगारामध्ये रविवारपासून पर्यावरणपूरक शिवाई इलेक्ट्रिक बस दाखल झाली आहे. महाबळेश्वर स्वारगेट पुणे मार्गावर ही बस धावणार असून प्रवाशांना आरामदायक व पर्यावरणपूरक प्रवासाची संधी उपलब्ध झाली आहे. भारतातील मिनी काश्मीर अशी महाबळेश्वरची विशेष ओळख आहे. पर्यटकांचे हे आवडते ठिकाण असल्याने येथे नेहमीच गर्दी असते. महाबळेश्वर आगाराने प्रवाशांच्या सेवेसाठी ही पर्यावरणपूरक नवीन सेवा सुरू केली आहे. शिवाई ही अत्याधुनिक वातानुकूलित बस असून ती एका चार्जिंगवर 300 किलोमीटरपर्यंत प्रवास करते. महाबळेश्वर बस स्थानकावर या शिवाई बसचा सकाळी 6:30 वाजता शुभारंभ करण्यात आला. आगार व्यवस्थापक महेश जाधव
सहाय्यक वाहतूक निरीक्षक किरण धुमाळ, वाहतूक नियंत्रक शिवाजी भोसले, वाहक अनिल पवार यांच्यासह प्रवासी यावेळी उपस्थित होते. ही शिवाई बस महाबळेश्वर येथून सकाळी 6:30 आणि 7:30 वाजता स्वारगेट मार्गावर सुटते. दुपारी 2:30 आणि 3:30 वाजता स्वारगेटहून महाबळेश्वरला परत येते. महाबळेश्वर ते स्वारगेटचे प्रवासी भाडे प्रति व्यक्ती 260 रुपये ठेवण्यात आले आहे. या नवीन बसेसमुळे महाबळेश्वर आगाराचे उत्पन्न वाढण्याची अपेक्षा आहे, तसेच पर्यावरणपूरक वाहतूक प्रणालीला चालना मिळणार आहे.